चला आपण हे नाचण्याचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं ते खीर बनवून घेऊया। त्याच्यामध्ये वेलची पावडर सगळं मिक्स केलेलं आहे। आता कढई चुलीवर ठेवूया। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। हे नाचण्याचं पीठ आहे ते भाजून घेऊया। लहान मुलांसाठी ही खीर बनवते। थोडंसं भाजून घेऊया, असं परतून बरं घेऊया। हे बनवल्यावर लहान मुलं आवडीने खातात। असे या गुठल्या होऊ द्यायच्या नाही, त्याच्यामध्ये बरं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आताच्या गुठल्याच्या फोडून घ्यायच्या आहे, नंतर फुटणार नाहीत दूध घातल्यावर। त्याच्यासाठी आता बरं असं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पण भाजायचं नाही, थोडंसं भाजून घ्यायचं आहे। भाजून असं छानपैकी झालेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा वाटी दूध घालूया। थोडं बरं असं मिक्स करून घ्यायला पाहिजे। बरं मिक्स झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी घालून घेऊया। बारीक गॅसवरतीच असं करून घ्यायचं आहे। आणि जितकं त्याला हलवेल तेवढं चांगलं होणार। गुठल्या सुद्धा होणार नाही आतमध्ये, नाहीतर आतमध्ये हे होणार आहे असं गुठल्या। हे पहा, त्याच्यामध्ये 2 चमच असं साखर घालूया। त्याच्यामध्ये 2 चमच असं साखर घातलेली आहे। असं बरं मिक्स करून घ्यायला पाहिजे। ही पाहू शकता अशी तयार झालेली आहे। आणि 2 मिनिटं असू दे। हिला लहान मुलांना खूप आवडते नाचण्याचं पिठाची, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये वेलची पावडर सगळं मिक्स करून ठेवलेलं होतं पिठामध्ये। ते अशी छानपैकी बनून आलेले आहे। हे पहा किती छान अशी बनलेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, आणि खाण्याला सुद्धा छान लागते। ही पहा आता आपली खीर बनवून झालेली आहे अशी तयार। ही बघा, जास्त जाड पण झालेलं नाही, जास्त पातळ सुद्धा झालेलं नाही, गाढी। सहा महिन्याच्या मुलाला सुद्धा घातल्यावर काय हरकत नाही। नाचण्याचं पीठ खूप फायदेमंद असतं। ह्या प्रकारे अशी बनवून तयार झालेली आहे। चला आपली खीर आता बनवून तयार झालेली आहे। आवडले असले तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।